आपण आता नम्र झालोय आणि तसाच राहील म्हणून प्रार्थना करा असं आवाहन अजित पवारांनी केलंय। मागच्या काही काळापासून महायुतीतूनच होणाऱ्या टीकेवर थेट उत्तर देणं अजित पवार टाळतायत। त्याऐवजी इतर नेते आणि प्रवक्ते आक्रमक भूमिका घेत असल्याचं दिसतंय। पाहूया। अजित पवार सांगतो नम्रता प्रथम आणि तुम्हाला पण जनसन्मान यात्रेपासून जरा अजित पवारच्यात फरक झालेला दिसत असेल। जनसन्मान यात्रा सुरू झाल्यापासून आपण नम्र झाल्याचा दावा अजित पवार यांनी केला आणि कार्यक्रमात एकच हशा पिकला। हा नम्रपणा पुढे टिकावा यासाठी प्रार्थना करा असं म्हणत त्यांनी आपल्या समर्थकांना देखील नम्र वागण्याचा सल्ला दिलाय। वातावरण उत्साही असावं पण आक्रमक नसावं। आक्रमकता मतदारांना दूर करू शकते। सर्वात मोठी मानवी साखळी आणि सर्वात लांब गुलाबी कापड असणाऱ्या साखळीला याच्यात पण विशेष बक्षीस त्या ठिकाणी दिलं जाईल आणि नम्रता प्रथम। अजित पवार सांगतो नम्रता प्रथम आणि तुम्हाला पण जनसन्मान यात्रेपासून जरा अजित पवारच्यात फरक झालेला दिसत असेल। तो कायमचा पुढे टिकावा एवढी प्रार्थना करा ईश्वराला। मात्र अजितदादांचा हा नम्रपणा त्यांच्या पक्षाच्या नव्या स्ट्रॅटेजीनुसार ठरल्याचं बोललं जात आहे। म्हणजे इतर नेते प्रवक्त्यांनी आक्रमक उत्तर द्यायची पण प्रमुख नेत्यानं सबुरीनं बोलायचं। ज्याप्रमाणे मनोज जरांगे यांनी फडणवीसांवर टीका केली तरी देखील फडणवीस त्यांना थेट उत्तर देत नाहीत। फडणवीसांऐवजी प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, नितेश राणे हे आक्रमकपणे जरांगेंवर बोलतात। तीच स्ट्रॅटेजी आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीने देखील अवलंबल्याचं दिसतंय। कारण इकडेही अजित पवार थेट न बोलता त्यांच्यावरील टीकेला अमोल मिटकरी, सूरज चव्हाण आणि रुपाली ठोंबरे या उत्तर देत आहेत। गेल्या काही काळात अजित पवारांवर महायुतीमधूनच अनेक नेत्यांनी टीका केली आहे। अजित पवारांमुळे नुकसान झाल्याचा आरोप होतोय। मात्र अजित पवारांनी त्यावर प्रतिक्रिया देणं टाळलंय। अजित पवारांमधला हा बदल मोठा आहे। समर्थकांना सुद्धा काय बोलावं आणि काय बोलू नये यावर अजित पवार सूचना करतायत। सोशल मीडियातून लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कार्यकर्त्यांना बक्षीस देण्याची योजना देखील अजित पवार यांनी आखली आहे। आपण सर्वजण जाणतो आपल्या पक्षाचं सोशल मीडियावरचं अस्तित्व तितकं मजबूत नाही जितकं असायला पाहिजे। आपण पक्षाच्या प्रचारात तितकं लक्ष देत नाही। त्यामुळं आम्ही पहिला जसा कार्यक्रम तुम्हाला दिलेला आहे तो अजिंक्य घड्याळ ह्या नावाने दिलेला आहे। दुसरा कार्यक्रम आहे तो तुमच्यासाठी दररोज एक व्यक्ती एक व्हिडिओ, तुम्हाला एक गुगल फॉर्म लिंक दिली जाईल जिथं तुम्ही प्रत्येक व्हिडिओ लिंक करण्यासाठी सबमिट करणं आवश्यक आहे। ज्या व्यक्तीचा एका व्हिडिओला 1 लाखाहून व्ह्यू पार होतात त्या व्यक्तीला आम्ही स्वतः भेटण्याचं काम करणार आहोत। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।